नमस्कार मंडळी. मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूबवरील आवडतं चॅनल ज्योतिष कट्टामध्ये. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करून ठेवा, सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा. आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत राशी चक्रातल्या चौथ्या म्हणजे कर्क राशीच्या चंद्रग्रहाच्या अंमलाखाली येणारी ही सुमधुर आणि कोमल हृदयाची राशी म्हणजे कर्क डिसेंबर 2023 मध्ये असलेल्या मासिक राशी भविष्याची माहिती. मेष, वृषभ, मिथुन, नंतर येते ती कर्क. म्हणजे डिसेंबर महिना शेवटचा महिना वर्षाचा, आणि हा वर्षाचा शेवट उत्तम जावो ही सगळ्यांची मनापासून इच्छा असते. आपल्यासाठी काय असणार आहेत या महिन्यात उत्तम गोष्टी, तसेच कोणत्या गोष्टींना आपल्याला सांभाळायचं या संपूर्ण महिन्यामध्ये, हा संपूर्ण महिना उत्तम जाण्यासाठी याची सगळी माहिती आपल्याला या भागात घ्यायची आहे. सगळा व्हिडिओ शेवटपर्यंत संपूर्ण पहा. म्हणजे हे राशी भविष्य आपण आपल्या चंद्र राशीनुसार म्हणजे जन्मराशीनुसार माहिती करून घेतो आहोत. तसेच या राशी भविष्यामध्ये सांगितलेल्या सगळ्या गोष्टी तंतोतंत आपल्याला लागू पडतील असं बिलकुल नाही. बघा मंडळी, आम्ही हे नेहमी सांगत असतो. कारण का, तर तुमच्या मूळ कुंडलीतले ग्रहयोग कसे आहेत ते तपासून घ्या. कोणता ग्रह शुभ आहे, अशुभ आहे, कोणत्या ग्रहाची दशा, महादशा, अंतर्दशा सध्या आपल्याला सुरू आहे. कारण त्यानुसार महिन्याच्या बदलणाऱ्या या गोचर ग्रहांच्या परिणामांचे अनुभव आपल्याला मिळताना दिसतात. परंतु काही ढोबळ जे परिणाम आहेत मग ते शुभ असतील किंवा अशुभही असतील, हे निश्चितपणे मात्र आपल्याला जाणवतील, अनुभवायला येतील. त्यामुळे नियोजन करायला मदत मिळेल ह्या संपूर्ण महिन्याचं. व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये चंद्राच्या गोचर भ्रमणानुसार आपल्याला जाणून घ्यायचंय शुभ आणि अशुभ दिवस कोणते असणार आहेत. तर शुभ परिणाम वाढवण्यासाठी एखादा आध्यात्मिक उपाय कुठला करायचा आहे, अगदी साधा सोपा, तो सुद्धा शेवटच्या भागात आपण जाणून घेणार आहोत. आणि हो मंडळी, आपण जी आतुरतेने वाट पाहत होता ती म्हणजे दत्त महाराजांच्या पवित्र क्षेत्र नरसोबावाडी या ठिकाणच्या धार्मिक कार्यक्रमाची, जो कार्यक्रम आपण दरवर्षी करत असतो. हा कार्यक्रम येत्या जानेवारी 2024 मध्ये आपण करणार आहोत. हो, हा नवीन वर्षात जानेवारीमध्ये काय असतं मंडळी, लक्ष्मी उपासना आपल्या कार्यातली संपन्नता वाढवण्यासाठी आपण करतो, लक्ष्मी स्थिर करण्यासाठी करतो. तर दत्त महाराजांची उपासना जीवनातले कष्ट, नकारात्मक ऊर्जा आणि ज्या गोष्टी आपल्याला मिळत नाहीत त्या प्राप्तीसाठी आपण करत असतो. अशाच विविध स्तोत्र आणि मंत्रांची सामूहिक साधना आणि उपासना करण्यासाठी, त्यातलं गूढ रहस्य जाणून घेण्यासाठी आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने दत्तक्षेत्र नृसिंहवाडी या ठिकाणी जानेवारी 2024 मध्ये 26, 27, 28 वार शुक्रवार, शनिवार, रविवार या दिवशी धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. आपल्याला सुद्धा या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायची इच्छा असल्यास अवश्य आधी कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप करून संपूर्ण माहिती घ्या आणि त्याप्रमाणे तुम्ही या कार्यक्रमाला जॉईन करू शकता. संपर्क नंबर आहे आमचा 9892156163. प्रत्यक्ष फोन करून जर तुम्हाला माहिती घ्यायची असेल तर आमचे जे सहकारी आहेत त्यांच्याकडून तुम्ही माहिती घेण्यासाठी सकाळी 10 ते 2, संध्याकाळी 5 ते 8 या वेळेत प्रत्यक्ष कॉल सुद्धा करू शकता. चला तर मग माहिती करून घेऊया कर्क राशीसाठी डिसेंबर महिना नक्की काय घेऊन आलेला आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे या महिन्यामध्ये आपलं आरोग्य चांगलं राहणार आहे. हो, फक्त काळजी काय घ्यायची आहे ती म्हणजे पोटाच्या पचन संस्थेच्या आजारांवर, पित्ताच्या त्रासावर इकडे जरा बिलकुल दुर्लक्ष करू नका. म्हणजेच हा महिना आरोग्याच्या दृष्टीने आपल्याला उत्तम राहायला खूप सुंदर मदत करतो आहे. त्यामुळे खाण्यापिण्यावरती योग्य असं लक्ष ठेवा, पथ्य सांभाळा. विद्यार्थ्यांना हा महिना शुभ राहतो आहे. कारण पंचम स्थानातून होणारं मंगळ आणि रवी ग्रहाचं शुभ भ्रमण मेडिकल आणि इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना हे विशेष लाभाचं, काही चांगल्या संधी देण्याचं राहणार आहे. त्यामुळे अवश्य आपण मंडळींनी लक्ष ठेवू शकता. या महिन्यात काही महत्त्वाच्या परीक्षा देणार असल्यास चांगलं यश पदरामध्ये पडण्यासाठी सुद्धा हा महिना आपल्याला मदत करतोय. आपण घेतलेली जी काही मेहनत आहे ती आपल्या खूप चांगल्या प्रकारे कामी येताना दिसेल. पंचम स्थानातून होणारं रवी आणि मंगळाचं भ्रमण सुरू असल्यामुळे त्यातही विशेष करून जेव्हा मंगळ ग्रह हा पंचम स्थानातून गोचर भ्रमण करतो तेव्हा मात्र काही गोष्टी सांभाळाव्या लागतात. ते म्हणजे ब्लड इन्फेक्शन, गर्भाशयाचे आजार, गर्भधारणा अशा गोष्टींचा त्रास थोडा जास्त वाढताना दिसतो. यामध्ये अचानकपणे काही अडचणी मध्येच डोकावताना दिसतात. त्यामुळे ज्यांना संतती विषयाचा निर्णय या महिन्यात घ्यायचा आहे त्यांनी मात्र आपल्या डॉक्टरांचा योग्य असा सल्ला घेऊनच तो निर्णय घ्यावा. तर ज्या महिला आधीपासूनच गर्भवती आहेत त्यांनी आपल्या आरोग्याची, आपल्या स्वतःची आणि पोटातल्या बाळाची विशेष काळजी या महिन्यात घ्यायची आहे. आपल्या कामातली दगदग, धावपळ यावर जरा नियंत्रण ठेवलं तरीही चालेल. जी मंडळी प्रेमात आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा बारीक सारीक गोष्टीवरून मतभेद, वाद निर्माण होण्याची शक्यता या महिन्यात राहते आहे. तेव्हा जरा एकमेकांना समजून घेणं हाच उत्तम उपाय आपल्यासाठी राहील अशा वेळी. त्यामुळे अवश्य काळजी घ्या.
मंगळ आणि रवीच्या प्रभावामुळे बऱ्याचदा नात्यांमध्ये म्हणजे हे जे प्रेमसंबंधातलं जे नातं आहे त्यामध्ये इगो दुखावला जाणं यासारख्या समस्या निर्माण होतात. समोरच्याचा इगो जरा जास्त तीव्रतेने वाढलेला दिसतो, त्यामुळे काळजी घ्या. पंचम स्थानातील हा मंगळ आणि रवी मात्र काही गोष्टींसाठी आपल्यासाठी अत्यंत सकारात्मक शुभ असा परिणाम देणारा सुद्धा राहतोय. जसं की मंगळ ग्रहाची लाभस्थानावर पडणारी दृष्टी आपण आपले आर्थिक उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीने घेतलेल्या मेहनतीचे घेतलेल्या निर्णयाचे चीज करून आपली आर्थिक सक्षमता वाढवायला मदत करतो. नवीन व्यापार आणि उद्योगाकडे आपला कल वाढायला लागतो. या काळामध्ये नोकरी बरोबर एक्स्ट्रा इन्कम करण्याकडे सुद्धा आपलं लक्ष जातं, विचार करायला लागतात आणि त्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले असता चांगलं यश सुद्धा याच काळात मिळायला मंगळ मदत करतो. नवीन स्टार्टअप सुरू करणाऱ्यांसाठी सुद्धा संधी या महिन्यात आपल्या राशीच्या मंडळींना याच मंगळाच्या अनुषंगाने मिळताना दिसत आहे. कर्मस्थानातून म्हणजे दशमस्थानातून गोचर भ्रमण करणारा गुरुग्रह आता मार्गी झाल्यामुळे ज्यांना शैक्षणिक क्षेत्रामध्ये पदार्पण करायचं आहे, जसं की शैक्षणिक क्लासेस सुरू करणं, प्रायव्हेट ट्युशन्स घेणं, विद्यार्थ्यांना गाईड करणं, काउन्सिलिंग करणं, त्यांनी अवश्य आपले योग्य असे नियोजन करून आपल्या या कार्याची सुरुवात करायला हरकत नाही. गुरुग्रहाची साथ उत्तम मिळेल. तर रवी ग्रहाचा शुभयोग आपल्या राशीसाठी असणार आहे ज्यांना हॉस्पिटॅबिलिटी, मेडिकलमध्ये नर्सिंग, खाद्य संस्कृतीमध्ये हॉटेल व्यवसाय, हॉटेल मॅनेजमेंट यामध्ये ज्यांना उतरायचंय, शिक्षण घ्यायचं आहे, अभ्यास करायचा आहे, अनुभव घ्यायचा आहे, कार्य सुरू करायचं आहे, त्या दृष्टीने अवश्य आपलं मार्गक्रमण सुरू करण्यासाठी आपण विचार अंमलामध्ये आणू शकता आणि करू शकता. नोकरदार मंडळींना नवीन चांगल्या नोकरीच्या संधी या महिन्यामध्ये मिळताना दिसत आहेत. तर पदोन्नती होण्याचा हा महिना राहणार आहे. त्यामुळे तुमच्या राहणीमानामध्ये, सुखसुविधांमध्ये एक चांगला सकारात्मक बदल होताना सुद्धा या महिन्यापासून आपल्याला जाणवायला लागेल. एका चांगल्या यशस्वी जीवनाचं स्वप्न काही प्रमाणामध्ये हळूहळू का होईना पण सत्यात उतरण्याचा हा कालखंड आहे, उतरवण्याचा सुद्धा कालखंड आहे. त्यामुळे त्या दृष्टीने नियोजन, आयोजन आणि प्रयोजन आपण करू शकता. गुरुग्रहाचं कर्मस्थानातून होणारं शुभ भ्रमण जे ग्रह आपल्या भाग्यस्थानाचा स्वामी ग्रह आहे, त्यामुळे अर्थातच आपल्याला आपल्या कार्याला भाग्याची साथ मिळवून द्यायला हा गुरुग्रह अतिशय सुंदर मदत करताना दिसेल. हा कालखंड आपल्या कौटुंबिक सामाजिक जीवनामध्ये शुभ परिस्थिती निर्माण करायला अतिशय सुंदर पद्धतीने कारणीभूत ठरणार आहे. आर्थिक परिस्थितीमध्ये चांगल्या अर्थाने सुधारणा करण्यासाठी अनुकूल असा हा महिना राहणार आहे. काही जुनी कर्ज जर आपण घेतलेली असतील तर ती फेडण्यासाठी जी काही परिस्थिती निर्माण होते आर्थिक उत्पन्न वाढवण्याची, ती निर्माण होणार आहे. त्यामुळे त्या दृष्टीने सुद्धा आपण नियोजन मात्र अवश्य करा. काही चांगला पैसा येत असेल तर आपलं कर्ज पहिल्यांदा फेडण्याला प्राधान्य द्या. आपल्या प्रगतीसाठी नवीन कार्याच्या निमित्ताने देश विदेशात जाण्याची संधी मिळाली तर तो संधीचं अवश्य लाभ मात्र घ्यायला विसरू नका. विशेष करून जी मंडळी इम्पोर्ट एक्सपोर्टच्या क्षेत्रात कार्यरत आहेत त्यांना आपल्या कामाचा व्याप वाढवायला, कामाची व्याप्ती वाढवायला या महिन्यापासून हरकत नाही. अर्थात राशीला सुरू असणारी शनी ग्रहाची म्हणजे 8व्या घरातून शनीचं गोचर भ्रमण ज्याला आपण पनवती म्हणतो ती सुरू असल्यामुळे या सगळ्या गोष्टींमध्ये यश मिळवण्याच्या मार्गामध्ये काही विलंब होऊ शकतो. त्यामुळे आपलं धैर्य, आपली चिकाटी आणि आपल्या या स्वभावामध्ये असणाऱ्या शांततेच्या बाबतीतली परीक्षा मात्र घेतली जाणार आहे. भाग्यातील राहू आणि पराक्रमातील केतू आपल्यावरील कामाच्या काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या वाढवण्याची शक्यता या महिन्यात दिसते आहे, दाखवत आहे. त्यामुळे आध्यात्मिक कामामध्ये काही आध्यात्मिक गोष्टी ज्या आपण नेहमी दैनंदिन जीवनामध्ये करताय तिथे थोडंसं लक्ष मात्र कमी होताना दिसेल. आणि म्हणूनच या महिन्यात काही धार्मिक मंगल कार्याचं आयोजन आपण केलेलं असेल आपल्या कुटुंबामध्ये, त्याची जबाबदारी आपल्याकडे असेल तर थोडंसं जास्त लक्ष द्या, म्हणजे काही अडचणी असतील तर ते येणार नाहीत. कुटुंबातील वडीलधारी मंडळी आणि आपल्या वडिलांबरोबरचे असलेले संबंध बिघडणार नाहीत याची मात्र जाणीवपूर्वक काळजी आपल्याला घ्यावी लागणार आहे कर्क राशीच्या मंडळींना. नाहीतर वडिलोपार्जित धनसंपत्ती या विषयातील आपल्या अडचणी जरा जास्त प्रमाणात वाढू शकतील. तेव्हा अशा कामामध्ये अत्यंत संयमाने वागायचं आहे. संबंध बिघडणार नाही त्याची काळजी घ्यायची आहे. हा जो राहू केतूचा प्रवास आहे हा आपल्यासाठी साधारणतः 1.5 वर्षासाठी राहणार आहे. नुकताच राहू बदललाय, त्याचा व्हिडिओ सुद्धा आपण केलाय, खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलाय, अवश्य जाऊन पहा. तर या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून आपल्याला वरील गोष्टींना मूर्त स्वरूप द्यायचं आहे. कुंडली शास्त्रानुसार राहूचं भाग्य म्हणजे नवम स्थानातील जे गोचर भ्रमण सुरू असतं त्यावेळेला आपल्यावरील सर्व प्रकारच्या आणि सर्व क्षेत्रातल्या जबाबदारीचं ओझं
वाढताना दिसतं. कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे, या गाण्यातल्या ओळीप्रमाणे आपली अवस्था या काळात होताना दिसते. आणि हा कालखंड थोडा नाही, 1.5 वर्षाचा आहे. अर्थात अशा सगळ्या गोष्टी आपल्या कर्क राशीच्या मंडळींसाठी काही नवीन नाहीयेत. आपण त्याच्यामध्ये माहीर आहातच. त्यामुळे उगाचच मानसिक त्रास मात्र काही वेळेला वाढताना दिसतो. त्यामुळे मेडिटेशन, योगा याला प्राधान्य द्या. म्हणजे असं असलं ना तरी सुखस्थानातून होणारं तूळ राशीमधलं शुक्राचं गोचर भ्रमण या महिन्यातलं आपल्या कुटुंबाची आर्थिक प्रगती, आपला मात्र आनंद आणि उत्साह वाढवेल. तसेच काहींना नवीन वाहन, नवीन घर, नवीन जमीन जुमला यांच्या खरेदीचा योग सुद्धा आपल्या मनाचा जो उत्साह आहे तो द्विगुणित करण्यामध्ये मदत करणार आहे. मंडळी, आपल्याला सुद्धा आपल्या कुंडलीचं ज्योतिष किंवा वास्तू विषयातलं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असेल तर आमच्या कार्यालयामध्ये व्हॉट्सअप करून माहिती घ्या. कशा पद्धतीने कन्सल्टेशन केलं जातं, कुठल्या कुठल्या मुद्द्यांवरती आपण चर्चा करू शकतो आणि त्यानंतर आपली अपॉइंटमेंट बुक करा. नंबर 9892156163. हा नंबर ना आम्ही नेहमीच थंबनेलवरती आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला असतो. गुंतवणुकीचा विचार शेअर मार्केटमधला केला तर फायनान्स, बँकिंग, FMCG, फार्मा, पॉवर, इंजिनिअरिंग हे सेक्टर या महिन्यात आपल्याला फायद्याचे राहतील. तर इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना उत्तम लाभाचा राहणार आहे. नवीन डीमॅट अकाउंट सुरू करण्याचा विचार करत असाल तर बिलकुल हरकत नाही. तर काही नवीन चांगल्या स्क्रिप्ट सुद्धा आपल्याला हाती लागतील. त्यामुळे थोडासा फोकस करा, अभ्यास वाढवा, थोडा रिसर्च करा, फायद्यामध्ये राहा. तर मंडळी, ही होती अतिशय महत्त्वाच्या असलेल्या ग्रहांच्या गोचर भ्रमणाची या महिन्यातली आपल्या राशीसाठीची असलेली स्थिती आणि त्याचे परिणाम. आता आपण अभ्यासूया ते म्हणजे चंद्राचं गोचर भ्रमण आपल्या राशीसाठी काय सांगतंय. कारण हा चंद्र आपल्या राशीचा स्वामी ग्रह सुद्धा आहे. असा चंद्र जेव्हा राशीला 6वा, 8वा, 12वा येतो तेव्हा बरीच काळजी घ्यायची असते. आणि अशी काळजी आपल्याला या महिन्यात घ्यायची आहे. 13, 14, 15, 18, 19, 26, 27, 28 या तारखांना. या दिवशी आपल्या आरोग्याकडे थोडं जास्त लक्ष द्या. काही महत्त्वाचे व्यवहार करणार असाल तर काळजी घेऊन व्यवहार करा. मानसिक शांतता ढळणार नाही याकडे लक्ष द्या. चंद्राचं शुभभ्रमण या महिन्यामध्ये राहणार आहे 1 ते 12, 16, 17, 20 ते 25 आणि 29 ते 30 या तारखांना. त्यामुळे या काळात आपल्याला काही महत्त्वाचे निर्णय घ्यायचे असतील, मौल्यवान गोष्टींची खरेदी करायची असेल, वाहन वगैरे घ्यायचं असेल, सोनं नाणं घ्यायचं असेल, कपडा लत्ता घ्यायचा असेल तर अवश्य या तारखांचा विचार करू शकता. म्हणजे ही होती एकंदरीत आपल्या कर्क राशीची समग्र माहिती. या संपूर्ण महिन्यामध्ये ग्रहांचे शुभ परिणाम वाढवण्यासाठी संकष्टनाशक गणपती स्तोत्राचं पाठ आणि हनुमान चालिसाचा पाठ मात्र अवश्य सुरू ठेवा. कुठल्याही वेळेमध्ये करा. तसेच रोज ओम शनिदेवाय नमः अतिशय सोपा मंत्र शनी महाराजांचा 1 माळ अवश्य सुरू ठेवा. म्हणजे आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने अशाच प्रकारच्या मंत्र, स्तोत्र ह्या गोष्टींची संपूर्ण माहिती संकलित केलेलं अतिशय सुंदर पुस्तक म्हणजे चैतन्य लहरी. हे सुद्धा जर आपल्याला मागवायचं असेल तर आमचा कार्यालयाचा नंबर 9892156163 या नंबरवरती फोन पे करून किती रुपये तर 331 रुपये हे करून त्याचा स्क्रीनशॉट काढा. तुमचा संपूर्ण पत्ता, पिनकोड नंबर आम्हाला याच नंबरवरती व्हॉट्सअप करा. हा नंबर आमचा व्हॉट्सअपला सुद्धा आहे. आणि भारतात तुम्ही कुठे असाल हे पुस्तक मागवू शकता. साधारणतः आठवड्याभरामध्ये आपल्याला पुस्तक घरपोच मिळण्याची व्यवस्था केली जाते. आणि अगदी याच पद्धतीने आपण मागवू शकता परमपूज्य टेंबे स्वामी महाराजांनी लिहिलेला अतिशय सुंदर ग्रंथ सप्तशती गुरुचरित्र सार 151 रुपये फोन पे करून स्त्री, पुरुष, आबाल, वृद्ध कोणीही या ग्रंथाचं वाचन करू शकता, पारायण करू शकता. तसेच शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध रुद्राक्ष, ग्रहांची यंत्र, विद्यार्थ्यांसाठी खास करून एकाग्रता वाढवण्यासाठी गणेश रुद्राक्ष, सिद्धी गणेश यंत्र, सरस्वती यंत्र, तर आपल्या ऐहिक सुखासाठी कार्यालयात वास्तू ठेवतो ते श्री यंत्र, कुबेर यंत्र, वास्तुदोष निवारण यंत्र, मेरुश्री यंत्र, अन्नपूर्णा यंत्र, लक्ष्मी कवडी हे सुद्धा जर मागवायचं असेल तर व्हॉट्सअप करा, माहिती घ्या आणि त्यानंतर आपली अपॉइंटमेंट बुक करा. मंडळी, कर्क राशीसाठी येणारं नवीन वर्ष 2024 हे कसं राहणार आहे याचा सुद्धा संपूर्ण माहितीचा व्हिडिओ लवकरच आपण प्रकाशित करतोय. तो सुद्धा पाहायला विसरू नका. हा महिना आपल्याला शुभ आणि मनासारख्या गोष्टींसारखा जावो हीच भगवंताचरणी प्रार्थना. कळावे लोभ असावा. धन्यवाद.